राज्यात शिक्षण घेणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय। शाळा आणि महाविद्यालयांकडून मनमानी पद्धतीनं फी आकारली जाते, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी या वाढल्या आहेत। या गोष्टी बंद करून कायद्यात सुधारणा करण्याची घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे। इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या नावाखाली सामायिक शिकवणीमधून नागरिकांची विद्यार्थ्यांची जी आहे पिळवणूक होत असल्याचं उघडकीस येते। या प्रकरणावरती कायदेशीर कारवाई होण्याची चिन्ह दिसत आहेत। विधिमंडळाच्या याबाबत माहिती देताना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी कायदा आणणार असल्याचं म्हटलंय। राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांकडून मनमानी पद्धतीनं शुल्क आकारणी केली जाते, यातून विद्यार्थ्यांच्या पालकांची मोठी अडचण होते। शाळेने मागितलेली फी भरल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो, परंतु आता या बेकायदेशीर शुल्कवाढीला ब्रेक लागणार आहे। शाळा आणि महाविद्यालयांच्या या शुल्कवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात सुधारणा केल्या जाणार आहेत। काही महाविद्यालयांमध्ये इंटिग्रेटेडच्या नावाखाली सामायिक शिकवणीमधूनही विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याच्या सरकारच्या निदर्शनास आले। आता या प्रकारांना आळा घालण्यासाठी लवकरच एक सर्वसमावेशक कायदा तयार करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली आहे। महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियमानुसार कोणतीही शाळा मान्यता शुल्कापेक्षा अधिक रक्कम वाढवू शकत नाही। याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मागणीही करू शकत नाही, पण जर असं प्रकार घडत असल्यास संबंधित शाळा आणि महाविद्यालयांवरती कारवाईची तरतूद कायद्यात आहे। यासाठी प्रत्येक शाळेत पालक शिक्षक संघाची स्थापना करणं अनिवार्य करण्यात आलंय। खासगी शाळांमधील बेकायदेशीर शुल्क वाढीबाबत आमदार महेश चौगुले, योगेश सागर, वरुण सरदेसाई यांनी अधिवेशनाला प्रश्न विचारला असता या प्रश्नाचं उत्तर देताना शिक्षण मंत्री भुसे यांनी ही माहिती दिली आहे। सध्याच्या शिक्षण तरतुदीमध्ये सुधारणा कायद्याची आवश्यकता या संदर्भात माहिती घेतली जाते। काही शाळा आणि कॉलेजांमध्ये इमारत निधी, ग्रंथालय, प्रयोगशाळा, सहल अशा विविध मार्गाने बेकायदेशीरपणे शुल्क वसुली केली जाते। या गोष्टी मंत्री दादा भुसे यांना देखील मान्य केले आहे त्यांनी। दरम्यान आता शाळा आणि महाविद्यालयांबाबत सरकार कोणता कायदा आणणार, या कायद्याची कठोर अंमलबजावणी होणार का, या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळातच मिळतील।